जवळगिरी मातेच्या नैवेद्यासाठी इथे छान असे नैवेद्य बनवून झालेत आणि मस्तच असे भजे, उडदाचे पापड, कुरडई हे सगळं तळलं आहे. आहा, नैवेद्य मात्र छान बनला आहे आणि बघूनच छान वाटलं. तर आहे ना, मम्मीने पटकन घाईत बनवलं आहे सगळं आणि आता मस्त उकळी आलेली गुळवणी, आहा, आणि वाफेचा भात छानच. हे सगळं चुलीवर बनवलं आहे त्याच्यामुळे हे असं ठेवलं आहे आणि घरच्या म्हशीचं दूध, क्या बात है. हां, पुरणपोळी खात होतीस का नाही? मग काय पुरण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर ही आहेत माझ्या माहेरची देवबाप्पा, देवघर. नंतर बघा इथे स्वामी. आणि घरात जर का देवघरात आपल्या मोरपंख असेल तर घरातील वातावरण जे आहे ते एकदम छान होतं, एकदम पॉझिटिव्हिटी येते. तर त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या घरात मोरपंख अवश्य ठेवावे. तर बघा माझ्या सासूबाईने तुम्ही बघितल्याप्रमाणे तर कणकेचे उंडे तिंबून ठेवले. तोपर्यंत मम्मीने जे वरचं काही असतं ना, म्हणजे डाळ शिजवणं वगैरे व चाचणी देणं हे ते तिने करून घेतलं. किंवा बाकीच्या घरात इतर जे सदस्य होते त्यांची पाहुणचार करणं हे तिचं काम होतं. आम्ही गावाकडे आलो हे तर माहिती आहे, पण आज आम्ही सातारला निघालो होतो. पण मम्मी म्हटली आलीस तर गोलूचं जावळ काढून घे आणि त्याचं जे जावळ आहे ते आज काढायचं आहे. आणि आमची जी देवी आहे तर त्या देवीच्या ठिकाणी तिथे मम्मीने सुवासण्या वगैरे केल्यात. तर त्या सुवासण्या तिथे जाऊन बाळाच्या जे जावळ आहे ते काढायचं आहे आणि त्यानंतर सुवासण्या वगैरे जेव घालायच्यात. तर हे ना बघा, मी साडी वगैरे काय आणली नव्हती पण मम्मीचीच नेसली आहे आणि हे मम्मीसारखंच वाटायला एकदम फुगती साडी. असू देत, चला. आणि आमच्या देवीचं दर्शन घ्या बरं का, खूप प्रसन्न आहे आणि लगेच आशीर्वाद देते. चलो बाय. गोलू, गोलूचं जावळ काढायचं बाबू, काढायचं ना, हां काढायचे. त्याच्या पिशव्या वगैरे अशा भरल्यात. चला. मम्मीने नैवेद्य पिशवीत कशात भरून घेतलं होतं ते तिने ठेवलं आणि त्यानंतर सासूबाईंना काहीतरी काम आठवलं म्हणून ते खाली वाड्यावर गेले आणि ते येण्यासाठी गाडीच्या कंटिन्यू अशा हरणा चालू होत्या. ते येईपर्यंत आम्ही वाट बघत शाळेपुढेच थांबलो होतो. तर बघा आमचे भाऊजी आले आणि बघा आम्ही ना देवीच्या डोंगरावरती पोचलो, म्हणजे आम्ही मंदिराच्या समोर पोचलो. देवी ना एकदम असं उंच डोंगरावरती आहे. तर बघा देवी आईचा छान आशीर्वाद घेतला, तिची ओटी वगैरे भरली आणि मम्मीला कोणी सांगितलं होतं माहिती नाही, पण ती बोलली होती सुवासण्या तुझ्यासाठी घालायच्या आणि डोळे व्हायचे आहेत. तर बघा, तर खरं तर माझ्या डोळ्यामध्ये आहे प्रॉब्लेम, पण मी म्हणलं होतं मम्मीला असं नको काय करू, पण ती बोलली सांगितलं आहे केलंच पाहिजे. आता आईचं जो असतं आपल्या मुलांसाठी काहीही केलं तर आहे ना, तिची श्रद्धा आहे, माझीही श्रद्धा आहे. आणि मग आम्ही हे सगळं केलं. त्यानंतर देवीची ओटी भरली, सगळ्यांनी नमस्कार केला आणि बाहेर जे असतं देवीच्या बाहेर आल्यावर जसं की देवीचे पावलं असतात, त्याचसोबत देवीच्या आजूबाजूला इतर ठिकाणी एक स्थान असतं, ते देवमाळ काय म्हणतो आपण, दीपमाळ. तर तिथे दर्शन घेतलं आणि हे माहिती नाही ते बऱ्याच वर्षापासून, म्हणजे असं आम्हाला जसं कळतं आहे, मम्मीला पण विचारलं, ती पण बोलली मला तसं कळतं आहे तसं इथे पूजलं जातं आणि मंदिराच्या साईडलाच आहे असं पत्रे वगैरे टाकलेत आणि तिथे हे स्थान आहे. तर इथे आम्ही पूजा केली, सगळ्यांनी नमस्कार केला, नैवेद्य ठेवला मम्मीने आणि मग नमस्कार केला आम्ही सगळ्यांनी. त्यानंतर आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं. आता काकू बोललं की जावळ काढायचं, मग त्यांनी अंथरून टाकलं आणि त्यावरती त्यांनी छान रास काढली एकदम डिझाईनमध्ये आणि छान वाटलं हे सगळं. त्यांनी जी रास काढली होती ना ती खरंच अप्रतिम आणि खरंच खूप छान होती. आणि तिथेच बसून आम्ही त्या रासावरती बसून गोलूचं जावळ काढला. तर त्याच्या अंगावरती नवीन कपडे होते, ते कपडे काढायला लावले जावळ काढल्याच्या नंतर आणि त्यातच ते जावळ ठेवलं आणि नंतर त्यांनी आणलेले दुसरे कपडे घातले. मम्मीने पण आणले होते पण या मोठ्यात ना, मग ह्यांचा मान, मग ह्यांनी जो आणलेला आहेर होता ते साडी नेसली. गोलूला जे कपडे घातले ते यांनीच घेतले होते, जावळ काढल्याच्या नंतर जे घातलेत ते, आणि मम्मीने जे घेतलेले होते ते तसेच मी पिशवीत घेऊन आले.
तर बघा त्यांनी रास काढली, त्यानंतर पान सुपारी जे काही असतं, ब्लाऊज पीस, तांदूळ, पूजेचं साहित्य ते त्यांनी सगळं ठेवलं त्यात, आणि नंतर एक नारळ असं, आणि पूजा केली. त्यानंतर त्यांनी माझी ओटी भरली. माझी ओटी गोलू माझ्या मांडीवर होता, त्यामुळं माझी जे ओटीचं साहित्य आहे ते वेदिकाच्या पप्पांकडे दिलं. आता बघा इथे मी बसते गोलूला मांडीवर घेऊन, आणि त्याच्या अंगावरती जे कपडे आहेत ते नवीन आहेत, तर त्याला ते काढायला लावले. त्याचं जावळ झाल्याच्या नंतर मला ही साडी चेंज करायला लावली, आणि हे जे कपडे आहेत जावळासकट वाहत्या पाण्यात सोडायचं आहे. तर बघूयात साताऱ्याला गेल्याच्या नंतर, आणि ते जे आहे जावळ त्याचं पूर्ण काढून, आत्ता मानापुरता जो मामाने जावळ काढलं पाहिजे तेवढं जावळ काढलं मानाचं, आणि त्यानंतर राहिलेलं जावळ साताऱ्याला आल्यावर सगळं काढून कृष्णा नदीला ते सोडून द्यायचं आहे. आणि सगळं बांधून आणले. सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय जावळगिरी माता की जय. भक्ताच्या लवकरच हाकेला आणि नवसाला पावते अशी आमची जावळगिरी माता. बऱ्याच भक्तांना माहिती नसेल माहिती करून घ्या. अरे बोलिया चिप्पी करायची आता नाही, चिप्पी नसते, एकच बट असते. काय तर कुठे त्याच्यावर हे कापून मग हे धरून, म्हणजे हाय असं डोक्यावर असं धरून कापून, हा हे उलशी कापी म्हणजे केसात कापी कापू का, हा आणि हे धरून मग एक बट का, हा तू दर घे त्या पानात नागिनीच्या पानात बस ना, हा कापू का, कापू गोल्या 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 मग आता काय सगळंच काढतो. झालं का, तुझं काढलंय का जावळ काय, काकूंनी आहेराचा मान केला, आहेर केला, आणि त्यानंतर त्यांनी आणलेली जो आहेर आहे तर तो सगळ्यात अगोदर गोलूला घातला, आणि त्यानंतर मी साडी नेसली. बघा आहेर जो आहे तो वेदिकाच्या पप्पांकडे दिला, आणि टावेल एवढा मोठा बघून बापू बोलला आमदार झाल्यासारखे वाटते भाऊजी. आजी काय करते साधा देऊ का साडी, सगळं काढी कपडे बर का, हे पण काढू, हा काढणार राजू, ते नाही घालत ते ना कुठं पाण्यात नदीला नारळ 5 रुपये आणि बांधायची सोडून द्यायची, हा ते काय करायचं तिथे गेल्या जावा काढायचं, सगळं काढून मग ती ह्याच्यातच बांधायचं. मी तर श्रावीतली इंद्रावणीत नेलते, हा तुम्हाला आहे ना तिथं सगळं एक नारळ, ते जावा ते काय काय सगळं आणि कपडे बी, हा हे कपडे बी नाहीच खुडील बाय वाढूची मला माहिती कळलं. पीस नाही झालं, सगळं झालं.
कार्यक्रम छान प्रकारे पार पाडला. आता घरी गेल्यानंतर सुवासिनी जीव घालायचा. आता घरी गेल्यावर सुवासिनी जीव घालताना पण आहे ना लाईटचा प्रॉब्लेमच आहे गावाकडे, लाईट नसतेच. आणि नेमकं आजही तसंच झालं बघा. इकडे मंदिर आज शुक्रवार आहे आणि शुक्रवार आणि मंगळवारी गुरुमाया असतात, परंतु आज त्या लवकरच गेल्या. पण दार उघडं होतं, आम्ही पुढं करून आलो. तर आहे ना मम्मी येते मागून, सगळेजण जाऊन गाडीत बसले. आता आम्ही राहिलो बघा. आमचे जे मंदिर आहे ना खरंच खूप छान आहे आणि इथून आमचं घर ठळक दिसतं. अगदी 2 किलोमीटर इतकं आहे. तर हे जे लोकेशन आहे बघू शकता, महाबळेश्वरपेक्षाही भयानक दृश्य इथे बघायला भेटतं, कारण की धुकं इतकं असतं आणि इकडे खूप जास्त थंडी आहे. आणि इथून खाली जाताना खूप मोठा असा घाट आहे आणि घाटातून खाली जायचं म्हणजे ड्रायव्हर खरंच एकदम परफेक्टच लागतो इथे. आणि रस्ता थोडासा खराब असल्यामुळे थोडा म्हणजे खूपच जास्त खराब आहे. तर आहे ना यानंतर आम्ही आमच्या गावातली जी लक्ष्मी आहे तिथं जाऊन आलो. आणि आमची जी कुलदेवी आहे, आपल्याला सगळ्यांना कुलदैवत असतं, तर तशीच आमची कुलदेवी जी आहे तर ती रानात आहे आणि तिथे स्थान आहे अगदी आंब्याच्या झाडाच्या खाली. तर तिथे जाताना खूप अंधार पडला, तोपर्यंत मम्मीने इकडे सुवासने जीव घालायला बसवले. तर आहे ना रानात काहीतरी दिसते, राजमा काहीतरी, आणि ओलं होतं. तसंच गेलो आम्ही आणि माझे वडील आलते ते गेट उघडायला, कारण की शेताला त्यांनी लॉक लावले, ज्याचं शेत आहे त्यांनी. तर बघा, तर इथे येऊन पूजा केली. पहिले सासूबाईंनी केली, नंतर चला मी, आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी नमस्कार केला. आणि पुढेच महालक्ष्मी आहे बोलल्या, तर त्यांचं जिथं जिथे स्थान आहे तिथे आम्ही जाऊन नमस्कार केला आणि सासूबाईंनी नैवेद्य वगैरे ठेवला. तर खूप अंधार होता तुम्ही बघताय. आणि इथे वडील टॉर्च बॅटरी धरलेत आणि मी मोबाईलचा टॉर्च धरला आहे. आणि अशी आमची इथली पूजा झाली. तर तुम्हीसुद्धा यल्लामाई देवी आमची कुलदेवी आहे, तर तिचं दर्शन घ्या. खरंच खूप कडक आहे आणि पावतेसुद्धा तेवढीच लवकर आणि अतिशय प्रेमळसुद्धा आहे. तर तुमची कोणती कुलदेवी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यांना कुलदेवताये नमो नमः, कुलदेवी माताचा आशीर्वाद प्रत्येकाला असावा. आता मला कोणीतरी विचारलं की तुझा कुलदेवी यल्लामाई माता आहे, तर कुलदैवत कोण आहे? तर माझ्या सासूबाईंनासुद्धा सांगता येणार की कुलदैवत कोण आहे, कुलदेव कोण आहेत. तर कुलदेव कोण आहे लवकरच मी मम्मीला विचारेल आणि मग कळेल की नक्की कुलदेव कोण आहे. कारण की कोणीतरी मला विचारलं, म्हटले की कुलदेवी माहिती आहे म्हटल्यावर कुलदेवसुद्धा माहिती पाहिजे. तर सासूबाईंनाच माहिती नाही, त्या बोलल्या मला पण माझ्या सासूबाईंनी सांगितलं नाही, मग कसं माहिती असणार ना. तर असू द्या. तर बघा इथे वडिलांनी छान नारळ फोडलं, सगळ्यांनी प्रसाद घेतला आणि माता लक्ष्मी तिलाही नमस्कार केला. तर बघा देवी ज्या असतात ते अतिशय एकदम हिरव्यागार झाडाच्या एकदम बुडक्यात बसलेले असतात आणि तिथेच त्यांचं स्थान असतं. तर असे हे आमची यल्लामाई देवी भक्ताच्या हाकेला धावणारी आणि कर्नाटकातील आहे. पण इथे एवढ्या लांब कसे आले मला माहिती नाही. बघा बीड जिल्ह्यामध्ये आहे. तर आहे ना घरी गेले तेव्हा सुवासिनी मम्मीने जीव घालत होती आणि लाईटच नव्हती, अंधारातच सगळं चाललं होतं. चला, श्री स्वामी समर्थ.